Standard 8 Subject General Science Unit 3rd Force and Pressure. Students, today we are going to start a new chapter, unit number 3, that is force and pressure. So, before to start this chapter, there are some questions which are related to the force. We recall that first and then we start our next concept. So first question, see here, what is a force? What is a force? So what is force? So force, that is a force is a physical quantity that changes the state of rest or uniform motion of the body in a straight line. फोर्स म्हणजे काय बघा, फोर्स ही काय आहे, एक फिजिकल क्वांटिटी आहे, म्हणजे ही एक भौतिक राशी आहे जी काय करत असते, दॅट चेंजेस द स्टेट ऑफ द रेस्ट, म्हणजे जे विश्राम अवस्थेमध्ये जे काय असतात काही वस्तू, तर त्यांना काय करत असते, त्यांची ती विश्राम अवस्था बदलणारा किंवा एखादा समजा ऑब्जेक्ट जो आहे तर तो युनिफॉर्म मोशनमध्ये असेल तर त्याची ती मोशन जी आहे तर ती बदलणारा अशी जी काही फिजिकल क्वांटिटी आहे, सो दॅट इज कॉल्ड ॲज अ फोर्स, त्याला फोर्स असं म्हटलं जातं. नाव सी हिअर वी ऑल्सो रिकॉल न्यूटन्स फर्स्ट लॉ. आपण आणखीन पहिल्यांदा काय करूया, न्यूटनचा फर्स्ट लॉ जो आहे, न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. तर हा जो लॉ आहे तर तो काय आहे ते पहिल्यांदा बघूया आपण. व्हॉट इज द न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन? सो वी स्टडीड धिस इन प्रिवियस स्टँडर्ड, दॅट इज इन 7th स्टँडर्ड. व्हॉट इज द न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन? See here, when a stationary object on which no force is acting, that remains stationary. एखादी स्टेशनरी ऑब्जेक्ट असेल म्हणजे एखादी स्थिर जी वस्तू आहे तर ती स्थिरच राहते केव्हापर्यंत, जर त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा एक्सटर्नल फोर्स आपण अप्लाय करत नाही तोपर्यंत ती काय राहते, स्टेशनरी म्हणजे स्थिरच राहते. An object in motion continues to move with the same speed and direction when no force is acting on the object. आणि त्याचप्रमाणे जर एखादा ऑब्जेक्ट काय असेल, मोशनमध्ये असेल तर त्याची ती मोशन जी आहे तर तो मूविंग आहे, तर त्याची जी त्याच मोशनमध्ये किंवा त्या स्पीडमध्ये आणि त्याच डायरेक्शनमध्ये तो काय होणार आहे, त्याची मोशन कंटिन्यू ठेवणार आहे केव्हापर्यंत, अदर देर इज नो फोर्स ॲक्टिंग ऑन दॅट ऑब्जेक्ट. जोपर्यंत आपण त्या ऑब्जेक्टवर कुठलाही फोर्स अप्लाय करत नाही तोपर्यंत त्या ऑब्जेक्टची जी मोशन आहे किंवा त्याची जी मूवमेंट आहे, सो दॅट रिमेन्स ॲज इट इज. धिस इज द न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. याला काय म्हटलेलं आहे, न्यूटनचा फर्स्ट लॉ म्हटलेला अबाउट द मोशन. काय सांगितलं बघा याच्यामध्ये, एखादा स्टेशनरी ऑब्जेक्ट स्टेशनरीच राहतो म्हणजे स्थिर राहतो जोपर्यंत त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा फोर्स ॲक्ट होत नाही तोपर्यंत, किंवा एखाद्या मोशनमध्ये असणारा जो म्हणजे एखादा ऑब्जेक्ट मुवेबल असेल, मोशनमध्ये असेल तर तो त्या सेम स्पीडमध्ये आणि डायरेक्शनमध्ये काय होणार आहे, कंटिन्यू होणार आहे, त्याची मोशन तशीच राहणार आहे केव्हापर्यंत, व्हेन नो फोर्स इज ऑन दॅट ऑब्जेक्ट, नो फोर्स इज ॲक्टिंग ऑन दॅट ऑब्जेक्ट, जोपर्यंत त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा फोर्स ॲक्ट होत नाही तोपर्यंत. नाव सी, ऑब्जर्व सम पिक्चर्स. सो हिअर सम पिक्चर्स आर गिवन. इन धिस फर्स्ट पिक्चर one man is pushing a car, he pushes a car. In second picture a boy pulls dog, कुत्र्याला काय करत आहे, ओढत आहे.
इन थर्ड पिक्चर बॉय हिट्स व्हॉलीबॉल. बॉलला काय केलं त्यानं हिट केलेलं आहे. नाव देर आर सम अदर पिक्चर्स ऑल्सो इन दिस पिक्चर. नेक्स्ट पिक्चर some nails or some iron material get attracted towards the magnet. In next picture pieces of paper that attracts towards the comb. And in the last picture coconut that falls on the ground from the tree. Okay, so these are different pictures we discussed about this. So see here, when we observe all these pictures, we saw there are two types of forces are here on these all pictures. इथे आपल्याला काय होतात, आपल्याला दोन वेगळ्या प्रकारचे जे फोर्सेस आहेत तर त्या ऑब्जेक्टवर ॲक्ट झालेल्या दिसतात आपल्याला. सो दीज टू टाइप्स ऑफ फोर्सेस आर कॉन्टॅक्ट अँड नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस. सो सी हियर, contact and non-contact forces. So these are the contact and non-contact forces. So in first three pictures, see, car moves in forward direction when the man applies the force on behind. पहिल्या पिक्चरमध्ये बघा कार काय होते, दॅट मूव्स, ती पुढे जाते केव्हा, व्हेन मॅन अप्लायज फोर्स और ही पुशेस दॅट कार. तर त्यानं जेव्हा अप्लाय केलेलं असतं फोर्स तेव्हाच ती काय होते, पुढच्या दिशेने जाते. A reluctant dog is being pulled by his master. त्याच्यानंतर इथं डॉग जो आहे तर तो काय करतोय, त्या मुलग्याला काय करतोय, ओढतोय. अँड बॉय प्लेइंग अ फुटबॉल बाय किकिंग द बॉल अवे. त्याच्यानंतर तिसऱ्या पिक्चरमध्ये आपण काय पाहिलं पहा, तो जो मुलगा आहे तर तो त्यानं काय केलेला आहे, फुटबॉल जो आहे तर तो त्याने किक मारलेली आहे फुटबॉलला. सो व्हॉट डू यू ऑब्झर्व इन दीज पिक्चर्स ऑल. तर या तिन्ही पिक्चरमध्ये तुम्हाला काय ऑब्झर्वेशन वाटतं किंवा काय ऑब्झर्व होतं. सो द फोर्स ॲक्ट्स ऑन टू बॉडीज थ्रू अँड इंटरॅक्शन बिटवीन देम. आता इथं जे फोर्सेस आहेत तर तिथं काय केलं आहे, त्या ऑब्जेक्टवर काय केलं आहे, त्याच्यामध्ये इंटरॅक्शन झालेलं आहे, म्हणजे संपर्क झालेला आहे आणि मगच तो फोर्स त्या ऑब्जेक्टवर अप्लाय झालेला आपल्याला दिसतो. म्हणजे जोपर्यंत कारला टच करून त्याला पुश करत नाहीत किंवा आपल्या फोर्स करत नाहीत तोपर्यंत ती काय होणार नाही आहे, म्हणजे पुढे जाणार नाही, पुढे मुव्हेबल होणार नाही. किंवा डॉग ही पुशेस और पुल्स हिज मास्टर, त्याने काय करायला लागले, तो त्याच्या मालकाला ओढायला लागला. म्हणजे इथं पण काय आहे, कॉन्टॅक्ट आपल्याला होतो, दिसतो. आणि बॉलला हिट केलेला आहे, पायाने बॉलला मारल्याशिवाय बॉल पुढेच्या दिशेने जाणार नाही. म्हणजे इथं काय झालेलं आहे, सो इन दिस फोर्स ॲक्ट्स ऑन टू बॉडीज, दोन्ही बॉडीजवर काय झालं आहे, फोर्स ॲक्ट झालेला आहे थ्रू अँड इंटरॅक्शन बिटवीन देम. त्यांच्यामधील काय आहे, इंटरॅक्शनमुळे, म्हणजे आंतरक्रिया झालेली आहे आणि अशा प्रकारे इथं फोर्स अप्लाय झालेला आपल्याला दिसतो. याच्यानंतर आपण जे नंतरचे जे काही पिक्चर्स बघितले, सी हियर, आयर्न नेल्स दॅट गेट अट्रॅक्टेड टुवर्ड्स द मॅग्नेट ड्यू टू द मॅग्नेटिक फोर्स. नेल्स जे आहेत तर ते मॅग्नेटकडे काय होतात, अट्रॅक्ट होतात ड्यू टू द मॅग्नेटिक फोर्स. अ कोकोनट दॅट फॉलिंग फ्रॉम द कोकोनट ट्री. इथं आणखीन एका पिक्चरमध्ये आपण काय पाहिलं बघा, कोकोनट, नारळ जो आहे तो नारळाच्या झाडावरून काय होतोय, खाली पडतोय. ऑब्जेक्ट्स आर अट्रॅक्टेड टू द अर्थ ड्यू टू द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी. आता इथं आपल्याला हे जे फॉलिंग ऑफ कोकोनट आहे, इन दिस पिक्चर व्हॉट वी सॉ हियर, द अर्थ पुल्स ऑल ऑब्जेक्ट टुवर्ड्स इटसेल्फ अँड देअरफॉर दिस इज द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी. अँड or it
It is a gravitational force. Due to the gravitational force, coconut falls on the earth. When in another picture we saw that when a comb gets rubbed against the hair and small pieces of papers kept on the table that get attracted towards the comb. In the next picture what we saw, when we rub comb on our heads and there are some pieces of papers are kept on the table and that pieces are attracted towards that comb. Here the comb has an electrostatic charge and there is an induced opposite charge on the pieces of the paper and the pieces that sticks to the comb. इथं या पिक्चर मध्ये काय झालेलं दिसतं आपल्याला पहा, तर जेव्हा आपण काय करतो, when we rub that comb on our heads, so there electrostatic force is developed. तिथे काय झालेलं तयार झालेलं आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स काय झालं, चार्ज तयार झालेला आहे. पेपर ऑफ पीसेस जे आहेत तर त्याच्याबरोबर अपोजिट चार्ज असतो and therefore that pieces of paper get attracted towards the comb. Here now see in these figures force in the first three figures, when we discussed about that first three figures, the force is seen to act through a direct contact of the object or via one or more object. Such forces are called as a contact force. आता इथं बघा, when force is seen to act through an direct contact of object or via one or more objects, such force is called as a contact force. अशा फोर्सला काय म्हणतात, contact force. So there is a direct contact between the objects takes place. म्हणजे ऑब्जेक्ट्स मध्ये काय झालेलं आहे, तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट झालेला आहे. तर कॉन्टॅक्ट मुळे काय झालं आहे, फोर्स अप्लाय झालेला आहे अनदर ऑब्जेक्टवर. सो दॅट फोर्स इज अ डायरेक्ट और कॉन्टॅक्ट फोर्स. संपर्क बल असं काय म्हटलं तर याला म्हटलं जातं, कारण इथं डायरेक्ट कॉन्टॅक्ट म्हणून हा फोर्स काय झाला अप्लाय झालेला आहे. नाव अनदर 3 एक्झाम्पल्स, जे बाकीच्या आणखीन 3 एक्झाम्पल जे बघितले आपण, मॅग्नेटिक फोर्स, देन इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स अँड ग्रॅव्हिटेशनल फोर्स. In all these 3 examples, force is applied between 2 objects even if 2 objects are not in contact. इथं आपल्याला या 3 एक्झाम्पल्स मध्ये काय दिसलं बघा, इथं फोर्स अप्लाय झालेला आहे because nails get attracted towards the magnet without any direct contact or touching. Paper of pieces that get attracted towards the comb without any direct contact. Coconut falling on the ground, so that is falling on the ground due to there is a gravitational force act on that coconut. But here also there is no contact between 2 objects takes place. इथे पण आपल्याला कुठल्याही प्रकारचा कॉन्टॅक्ट इथे दिसत नाही. सो सच फोर्स इज कॉल्ड ॲज अ नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. आणि असं जे फोर्स आहे विदाउट कॉन्टॅक्ट, सो दिस इज अ नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. दिस टाइप ऑफ फोर्स इज अ नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. नाउ some examples of these are muscular force is an example of the contact force. Muscular force. Okay, so this is the example of muscular force is an example of a contact force. Why it is? Because when we rub or when we peel, when we apply force, there is a when we use our muscular force, there is a direct contact in a object and our muscles or our hand or leg etc. So this is the example of a contact force. हे कशाचं example आहे, contact force. So here applied to object with the help of our muscles.
हा जो मस्क्युलर फोर्स आहे, सो वी अप्लाय दिस फोर्स with the help of our muscles, and there is a direct contact in between the object and us. आपण आणि त्यांच्यामध्ये काय आहे, डायरेक्ट कॉन्टॅक्ट आहे. सो इट इज अप्लाइड इन अ सेव्हरल केसेस सच एज. आता वेगवेगळ्या ठिकाणी आपण काय करतो, हा अप्लाय करतो इन व्हेरियस ॲक्शन्स. वी से दॅट वेगळ्या ॲक्शन्समध्ये, कृतीमध्ये काय करतो, वी यूज अ मस्क्युलर फोर्स. In which type of actions? While lifting, उचलताना, pushing, ढकलताना, pulling, ओढताना, all that actions, all another actions, in all that actions we use a muscular force. आपण काय करतो, या muscular forceचा यूज करतो. On the contrary, आता याच्या बरोबर विरुद्ध बघा, forces like magnetic force, gravitational force and electrostatic force, these are the examples of non-contact force. Which are that? Magnetic force, then electrostatic force, then gravitational force. Gravitational force. So all these are the examples of a non-contact force. Why is this? See here. So here these forces are act without a contact. याला non-contact force का म्हटलं बघा? Because here the force is acting on the object without any direct contact. Contact शिवाय काय होतो, हा ऑब्जेक्ट वर act होतो. Therefore this is a non-contact force. Therefore these are the examples of non-contact force. म्हणून ही कशाचे एक्झाम्पल्स म्हणून सांगू शकतो, हे फोर्सेस जे आहेत तर ते कशाचे एक्झाम्पल्स आहेत, नॉन कॉन्टॅक्ट फोर्सचे एक्झाम्पल्स आपण सांगू शकतो. When a ball is kept on a table and pushed a little. आता एक्झाम्पल बघा, समजा आपण एखादा बॉल टेबलवर ठेवला आणि त्याला थोडंसं इकडे हलकंसं पुश केलं, तर तो काय होणार आहे बघा, इट मूव्स अहेड अँड गोज स्लोज अँड देन स्टॉप्स. तो काय होईल, पुढे जाईल आणि त्याच्यानंतर काय होईल, स्लो होणार आहे, त्याचे मोशन स्लो होईल आणि एका ठिकाणी तो कुठेतरी काय होणार आहे, थांबणार आहे. अ कार ऑन द प्लेन रोड ट्रॅव्हल्स सम डिस्टन्स अँड स्टॉप आफ्टर द इंजिन इज स्विच्ड ऑफ. एखादी कार बघा, ती काय होते, सरळ रस्त्याने चालू आहे, पण जेव्हा तिच्यावर ते स्विच ऑफ करतो आपण, म्हणजे त्याची जी की आहे बंद करतो आपण, दॅट कार स्टॉप्स, तेव्हा ती काय होते, स्टॉप होते. सो धिस इज बिकॉज ऑफ द फोर्स ऑफ फ्रिक्शन बिटवीन द ग्राउंड सरफेस अँड द ऑब्जेक्ट इन द मोशन. आता या ज्या वस्तू सांगितल्या आपण, दीज ऑब्जेक्ट्स गेट स्टॉप्स, का थांबतात त्या, तशाच मुव्हमेंट का राहत नाही, बिकॉज ऑफ द फोर्स ऑफ फ्रिक्शन. काय आहे, त्यांच्यामध्ये फ्रिक्शन जो आहे तर तो काय असतो, त्या ऑब्जेक्ट आणि मुव्हिंग जी बॉडी आहे, मुव्हिंग बॉडी आणि त्याचं जे सरफेस आहे, सो देर इज अ फ्रिक्शनल फोर्स. त्यांच्या या दोघांमध्ये काय असतं, फ्रिक्शनल फोर्स ॲक्ट असतो आणि म्हणून काय होते, त्या वस्तू ज्या आहेत तर त्या थांबतात. इन द अब्सेन्स ऑफ फ्रिक्शनल फोर्स व्हॉट हॅपन्स, समजा जर फ्रिक्शनल फोर्सच नसेल तर काय होईल सांगा, सो द ऑब्जेक्ट वूड हॅव रिमेन्स इन मोशन. तर तो एखादा ऑब्जेक्ट जर मोशनमध्ये असेल तर तो मोशनमध्येच राहील. जर फ्रिक्शनल फोर्स ॲक्ट नसेल तर दॅट रिमेन्स इन अ मोशन. सो दिस इज द फ्रिक्शनल फोर्स. हा काय आहे सांगा, फ्रिक्शनल फोर्स. सो दिस फ्रिक्शनल फोर्स acts in between the object and the surface on which that object moves. तो ज्या सरफेसवर काय होतो, मुवेबल असतो, त्या सरफेसमध्ये आणि त्या ऑब्जेक्टमध्ये काय असतं, फ्रिक्शनल फोर्स असतो. नाव here while frictional force is very useful in our daily life,
फ्रिक्शनल फोर्स जो आहे तर तो आपल्या डेली लाईफमध्ये पण काय खूप उपयोगी पडतो. इट इज अ व्हेरी युजफुल इन आवर डेली लाईफ. वाईल वॉकिंग, आता बघा जेव्हा आपण चालत असतो तेव्हा वी पुश द ग्राउंड बिहाइंड विथ आवर फीट. हे तुम्ही करून बघू शकता ॲक्शन, चालण्याची ॲक्शन. तेव्हा आपण आपला जो पंजा आहे तळव्याचा तर तो काय करतो आपण वी पुश दॅट ग्राउंड ऑन द ग्राउंड. तर तो काय करतो आपण आपल्या पायाने ग्राउंड जे आहे तिला काय करतो आपण पुश करतो, ढकलतो बिहाइंड कुठल्या मागच्या दिशेने. इन द ॲब्सेन्स ऑफ फ्रिक्शन, समजा जर फ्रिक्शन नसेल तर काय होईल बघा वी विल स्लिप, आपण काय करू घसरून पडू. वी विल नॉट एबल टू वॉक, आणि आपण चालूसुद्धा शकणार नाही. इफ देर इज अ नो फ्रिक्शन, समजा जर फ्रिक्शन नसेल तर आपल्याला चालता सुद्धा येणार नाही, फक्त आपण काय करू घसरत जाऊ आपण. सो ऑल ऑब्जेक्ट इन मोशन हॅव अ फ्रिक्शनल फोर्स. प्रत्येक जो ऑब्जेक्ट आहे जो मोशनमध्ये असतो तर देर इज अ फ्रिक्शनल फोर्स इज ॲक्टिंग ऑन देम. त्या ऑब्जेक्टवर काय असतो फ्रिक्शनल फोर्स हा ॲक्ट असतो. विच इज ॲक्टिंग इन द डायरेक्शन ऑफ द अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ द मोशन. आता हा फ्रिक्शनल फोर्स जो आहे तर तो कुठं असतो कुठल्या दिशेला, सो दॅट इज अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ द मोशन. म्हणजे फॉर एक्झाम्पल सांगा समजा या डायरेक्शनमध्ये काय आहे मोशन आहे, मोशनची ही डायरेक्शन आहे. म्हणजे एखादी ऑब्जेक्ट या दिशेमध्ये जर चालत असेल तर त्याच्यावर ॲक्ट असणारा फ्रिक्शनल फोर्स मात्र कसा असणार आहे त्याच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये काय असणार आहे हा फ्रिक्शनल फोर्स ॲक्ट असणार आहे त्या ऑब्जेक्टवर. त्या ऑब्जेक्टवर काय असणार आहे त्याच्या म्हणजे मोशनच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये हा फ्रिक्शनल फोर्स नेहमी काय होतो त्या ऑब्जेक्टवर ॲक्ट होतो. सो दॅट इज फ्रिक्शनल फोर्स इज ॲक्टिंग इन द डायरेक्शन ऑफ अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ द मोशन. मोशनच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये हा काय होतो आपल्याला दिसतो. सो यू मस्ट हॅव सीन दॅट वन टेंड्स टू स्लीप ओव्हर द बनाना पील ऑन द स्ट्रीट. आता हे एक्झाम्पल तुम्हाला माहिती आहे बघा. समजा जर केळीचं साल एखादा रस्त्यामध्ये पडला असेल आणि चुकून पाय पडला वी गेट स्लीप, आपण काय करतो त्याच्यावरून घसरून पडतो. सो यू हॅव सीन दॅट, तुम्ही असं बघितलं असेल. सिमिलरली वन कॅन स्लीप ड्यू टू द मड. त्याचप्रमाणे मडमध्ये पण म्हणजे चिखलामध्ये पण काय करतो आपण पाय घसरून पडतो. व्हाय इट इज बिकॉज देर इज अ लेस फ्रिक्शनल or friction in between the surface and our leg or feet. आपल्यामध्ये आणि त्या सरफेसमध्ये फ्रिक्शन काय झालं कमी झालं तर काय होईल बघा. जेवढा लेस फ्रिक्शन वी स्लीप मोर, आपण जास्त तेवढे काय करू घसरू. आपल्याला जे वॉकिंग आहे वी नॉट एबल टू वॉक, आपण चालू शकत नाही. सो दीज टू एक्झाम्पल्स ऑकर्स ड्यू टू रिड्यूस्ड फ्रिक्शन. फ्रिक्शन कमी झाल्यामुळे काय होते आपल्याला अशा प्रकारे हे फ्रिक्शनल आपण घसरण्याची जी क्रिया आहे म्हणजे स्लीपिंग प्रोसेस दॅट मोर हॅपन्स इन द रिड्यूस्ड फ्रिक्शन. जेवढा कमी फ्रिक्शनल फोर्स असतो तेवढं जास्त काय होतं स्लिपरी असं आपण बनतो. वी कॅनॉट एबल इझिली ऑन दॅट स्लिपरी सरफेस. नाव यूज युअर ब्रेन पॉवर. लेट्स सी. Make a list of some more examples in which contact and non-contact forces are applied. Write the types of forces. हे काय करायचं तुम्ही. सो धिस इज टुडेज एक्सरसाइजमध्ये पण काय करायचं हे एक्झाम्पल घ्यायचे बघा. सो हिअर वी स्टॉप नाव टेक द एक्सरसाइज. एक्सरसाइजमध्ये काय करायचं आहे बघा. मेक अ लिस्ट ऑर द एक्झाम्पल्स इन विच कॉन्टॅक्ट अँड नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस आर अप्लाइड. सो राईट एक्झाम्पल ऑफ कॉन्टॅक्ट अँड नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस. जिथं काय होतात हे कॉन्टॅक्ट आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस आपल्या
असे काही एक्झाम्पल्स तुम्हाला काय करायचे आहेत, द्यायचे आहेत. देन डिफाईन, काय करायचं बघा, डिफाईन कॉन्टॅक्ट फोर्स, contact force. Then question, define non-contact force. Okay, so this is the exercise. Write this exercise answers in your notebook. So this one is the today's exercise. Okay.